श्री हनुमानाचे घरगुती प्रभावी उपाय. 1. दर शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण केल्याने घरातील भीती आणि नकारात्मकता दूर होते. 2. हनुमानाला शेंदूर अर्पण केल्याने सर्व ग्रहांचे दोष मिटतात आणि आत्मविश्वास वाढतो. 3. कामात अडथळे येत असतील तर लवंग घातलेले विडा हनुमानाला अर्पण करा, यश नक्की मिळेल. 4. पिंपळाच्या 11 पानांवर राम नाम लिहून त्याची माळ हनुमानाला घातल्याने जुन्या कर्जातून मुक्ती मिळते. 5. रोज राम नामाचा जप केल्याने हनुमान अत्यंत प्रसन्न होतात, कारण ते रामभक्त आहेत. 6. शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात 2 काळे उडीद टाकल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतात. 6. पायाजवळ 5 लाल फुलं ठेवा, पूजा करताना धनप्राप्ती सोपे होते. 7. दर शनिवारी तिळाचे तेल दान करा, शनी बाधा थांबते. 8. प्रवासात किंवा रात्री एकट्याला भीती वाटत असल्यास हम हनुमते नमः मंत्राचा 11 वेळा जप करा. 9. दर मंगळवारी ऋणमोचक मंगळ स्तोत्र वाचा, त्यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात. 10. हनुमान मूर्तीसमोर तांदूळ अर्पण करा, वाद भांडणं मिटतात. 11. शनिवारी उडीद दान करत शनिदोष नष्ट होतो. 12. परीक्षेत यश आणि एकाग्रता वाढवण्यासाठी रोज सायंकाळी हनुमानाला नमस्कार करून बुद्धिहीन तनु जानिके हा दोहा म्हणावा. 13. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ दोष आहे त्यांनी हनुमानाला लाल रंगाचे चोळ अर्पण करावे. 14. शनिवारी हनुमानाला समोर मोहरीच्या तेलाचा 5 मुखी दिवा लावल्याने नोकरीतील समस्या सुटतात. 15. घरातील कोपऱ्यात थोडा शेंदूर एका पांढऱ्या कागदावर ठेवून हनुमानाचे स्मरण केल्याने वास्तुदोष कमी होतात. 16. हनुमान बेसन लाडूचा नैवेद्य दाखवल्याने कामातील अडथळे दूर होऊन मनोकामना पूर्ण होते. 17. जुना आजार बरा होत नसेल तर नासो रोग हरेय सब पीरा या ओळीचा जप 108 वेळा करा. 19. ज्यांना शनीची 7.5 आहे त्यांनी शनिवारी हनुमानाची पूजा केल्यास शनीचा त्रास कमी होतो. 20. हनुमान मूर्तीसमोर लाल गुलाबाचे फूल ठेवल्यास दाम्पत्य जीवन गोडवा वाढतो. 21. शनिवारी काळ्या कुत्र्याला पाऊरोटी खाऊ घाला, शनिदोष शांत होतो. 22. रोज रामरक्षा स्तोत्र वाचल्याने हनुमानाची कवच तुमच्या कुटुंबाभोवती निर्माण होते. 23. वाईट स्वप्ने पडत असतील तर झोपण्यापूर्वी हनुमान अष्टक वाचा, मन शांत होईल. हा आमचा पर्सनल अनुभव आहे. 24. लाल रंगाचे फूल हनुमान वाहिल्याने मंगलदोष कमी होतो आणि विवाहात येणारे अडथळे दूर होतात. 25. चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लेपन केल्याने आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. 26. बजरंग बाणचे पठण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि संकटापासून रक्षण होते. 27. शनिवारी गरीब व्यक्तीला गुळ शेंगदाणे दान केल्याने हनुमानाची विशेष कृपा लाभते. 28. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. 29. दर शनिवारी गरिबाला बाजी भाकरी द्या, दोष कमी, कृपा वाढते. 30. हनुमानाला मूर्तीपुढे घरात शंख वाजवा, रोज नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 31. सुंदरकांड वाचल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते. 32. हनुमानाला तुळशीची माळ अर्पण केल्याने धनाची कमतरता कधीच भासत नाही. 33. संध्याकाळी हनुमानाला समोर गायत्री मंत्र म्हणत धूप द्या, घरातील तणाव कमी होतो. 34. हनुमान मूर्तीवर शेंदूर सोबत कुंकू वाहा, मारक दोष शांत होतो. 35. मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी 21 मंगळवार व्रत करावे, त्यामुळे अशक्य कामेही शक्य होतात. तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करा. कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये जय हनुमान जय श्रीराम लिहायला विसरू नका.